पेबल्स मराठी. स्वामिनिष्ठ मुंगूस. एका गावात एक शेतकरी आपली बायको आणि त्याच्या मुलासह राहत होता. एकदा कामावरून घरी येताना त्याने त्याच्यासोबत एक लहानसं मुंगूस आणलं आणि आपल्या बायकोला म्हणाला की आपण आपल्या बाळाबरोबरच हे मुंगूसही पाळूया. एक दिवस शेतकऱ्याची बायको बाळाला पाळण्यात ठेवून बाजारात जायला निघाली. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की मी बाजारात जाऊन येते, तू आपल्या बाळाकडे लक्ष ठेव. थोड्या वेळाने शेतकऱ्याची बायको सामान घेऊन परत आली. पण बघते तर काय, अंगणात मुंगूस बसलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. ती किंचाळली, म्हणाली, तू तू माझ्या बाळाला मारलंस. तिने सर्व शक्तीनिशी मुंगुसाला मारलं आणि बाळाला बघायला आत गेली. पण आत जाऊन बघते तर काय, तिचं बाळ पाळण्यात शांत झोपलं होतं आणि पाळण्याखाली एक साप रक्तात मरून पडला होता. तिला तिची चूक समजली. तिला कळलं की मुंगुसाने तिच्या बाळाला वाचवण्यासाठी त्या सापाला मारून टाकलं होतं. ती बाहेर मुंगुसाची माफी मागायला गेली. ती मुंगुसाला म्हणाली, तू सापाला मारून माझ्या बाळाला वाचवलंस. पण मुंगुसाला काही ऐकू गेलं नाही, कारण ते मरून गेलं होतं. ती पश्चातापाने रडत बसली. तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीवरनं हे शिकलो, अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये. पेबल्स मराठी.